नमस्कार, शुभ सकाळ, जय महाराष्ट्र. तर कसे आहात सर्व? मजेत ना? तर मजेतच असणार. तर आज मी तुम्हाला माझं पुण्यातील डेली रुटीन दाखवते. तर सकाळचे आत्ता 11:30-12 वाजले होते. तर सकाळी घरातला काही व्हिडिओ स्टार्ट नाही करत, कारण माझ्या घरातल्या फॅमिली मेंबरला आवडत नाही आहे त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेलं. तर ते सर्व कामाला गेल्याच्या नंतर मी व्हिडिओ काढते. तर चला, तर तुम्हाला दाखवते आजचं माझं पुण्यातील डेली रुटीन कसं आहे ते. अपेक्षा करते की तुम्हाला ते सर्व आवडेल. काही जणांना आवडणार नाही, पण तरी पण पाहून घ्या. तर आता निघाले मी, लाईट वगैरे सगळं बंद करून आता चालले माझं. मी थोडा काम करते, तर त्याचंच मी तुम्हाला दाखवते कसा असतो माझा पुण्यातील दिवस. तर थोडं चालत गेल्यावर 10-15 मिनटं चालत जाऊन त्यानंतर मला बस पकडावं लागते. तर 15 ते 20 मिनटं मला चालतच जावं लागतं. तर आता फायनली चालले आहे मी बस स्टॉपला. ऊन खूप झालं होतं, त्यामुळं रस्त्यावर एवढे माणसांची गर्दी पण दिसत नाही आहे. तर आता बस स्टॉपला आले मी. पुण्या मुंबईतील जीवन म्हणजे खूप धावपळीचं जीवन असतं. ते म्हणतात, ते फक्त असंच बोलत नाही, प्रत्येकाने अनुभवलेलं असतं, त्यामुळेच बोलतात की पुण्या मुंबईचं जीवन म्हणजे एकदम धावत्या बससारखं असतं आहे. तर आता फायनली मी BRTला आले. बसमध्ये बसल्याच्या नंतर तर व्हिडिओ नाही घेतला, कारण पुण्याची बस म्हणजे पैसे देऊन धक्के खाणं म्हणजेच पुण्याच्या बसचा प्रवास आहे. त्यानंतर हे फर्ग्युसन कॉलेजला, डेक्कन कॉलेजला आले मी. डेक्कन कॉलेजचं बस स्टॉप आहे, तिथून पण दुसरी बस पकडायची होती. आणि एवढं जास्त गरम होत होतं, त्यामुळं स्कार्फ डोक्यावर घेतलं होतं. ऊन खूप वाढले होते. 12-1 वाजली होती, 1-1:30 वाजली असेल. टाईम तर काय ॲक्च्युली माहीत नाही मला, पण 1-1:30 वाजले होते. त्यानंतर देवाचं दर्शन घेऊन पुढील कामाला सुरुवात केली. खूप जास्त ऊन म्हणजे बाहेर निघायची पण इच्छा होत नाही, पण काय करावं, काही कामानिमित्त तर निघावंच लागणार. सगळं एकाच माणसाला करायचं म्हटल्यावर बाहेर निघण्याशिवाय पर्याय पण नाही. हा आहे मेट्रो इथून जाते. तर आम्हाला रोड क्रॉस करायचा होता, त्यामुळं आम्ही मेट्रोच्या रस्त्याने गेलो, म्हणजे मेट्रो ब्रिजने गेलो. आम्हाला अगोदर वाटलं की कोणी अडवतं आहे का काय, पण पाहिलं पण कोणी अडवलं नाही आहे. रस्ता क्रॉस करण्यासाठी खूप लांबून जावं लागत होतं. तर वरून थोडं शूट घेतलं तर एवढं छान दिसत होतं, खूप जास्त सुंदर दिसत होतं. तर 2 वेळेस आम्ही मेट्रोच्या ब्रिजवरून गेलो. अनुभव हा पहिल्यांदाच मी मेट्रोच्या ब्रिजवर, म्हणजे मेट्रोच्या ब्रिजवरच पहिल्यांदा चढले होते. तर खूप छान होतं. मेट्रोत पण बसायचं आहे मला एकदा. खाली दिसतंय ह्याच हॉटेलमध्ये आम्ही काल नाश्ता वगैरे केला होता. खूप सुंदर हॉटेल आहे. आज पण आम्ही तिथं चालू होतो काहीतरी नाश्ता करायला. खूप जास्त दमलो होतं. माझ्याबरोबर माझ्या ताई पण होत्या, पण त्यांना मी व्हिडिओमध्ये घेत नाही आहे. मग इथं येऊन थोडा नाश्ता केला, ऊसाचा ज्यूस वगैरे घेतला आणि परत आमच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. तर त्यानंतर आम्ही पायऱ्या चढायची पण इच्छा नव्हती, तर आम्ही लिफ्टमधून गेलो. ते पण ह्या मेट्रोच्याच लिफ्टने गेलो आम्ही. 2-3 दिवस तर बस स्टॉप येण्यासाठी आम्ही अर्ध्या तासाचा प्रवास करावा लागला होता. पण आज ठरवलं होतं की मेट्रो ब्रिजवरूनच क्रॉस करायचं, म्हणजे लवकर आपल्याला बस स्टॉपला जाता येईल. खाली पाहू शकता, पलीकडं आम्हाला बस स्टॉपला जायचं होतं, तिकडून गाड्या लागत होत्या. तर असा काही दिवसभराचा माझा प्रवास होता. खूप जास्त दमल्यागत झालं होतं. दिवसभरच उन्हाचं फिरायचं म्हटलं सोपं नाही आहे. त्यात पुण्याच्या बसमध्ये एवढी जास्त गर्दी असते की उभा राहायला पण जागा नसते. पुढं दाखवते मी तुम्हाला बसमध्ये किती गर्दी होती. तर फायनली बस स्टॉपवर आले. पाहू शकताय किती जास्त बस स्टॉपवर पण गर्दी आहे. एका बस स्टॉपवर एवढी गर्दी म्हटल्यावर त्या बसमध्ये बसायला तर विषयच नाही आहे, पण उभा राहायला पण जागा नसते. हे पहा, आम्ही बसमध्ये बसले, आळंदीच्या बसमध्ये बसले. उभा राहायला पण जागा नव्हती. मी एकदम एका कोपऱ्यात उभा राहून हे थोडंफार शूट घेतलं आहे. इतकी जास्त गर्दी, श्वास पण घेता येत नाही, एवढी जास्त गर्दी असते. त्यानंतर पण आम्हाला 2 बस बदलायच्या होत्या. तर फायनली निघाले होते. संध्याकाळी 8 वाजले होते. खूप सुंदर अशा रोडवरच्या लाईटी दिसत होत्या. हे आहे शिवाजीनगर बस स्टॉप. शिवाजीनगर बस स्टॉपवरून नंतर BRTला येऊन पण दुसरी बससाठी थांबले होते मी. इथून पण दुसरी बस चेंज करायची होती. आज एवढा उशीर झाला होता ना, घरी जायला रात्रीचे 8:30 पावणे 9 वाजले होते.
कारण बसमध्ये गर्दी आणि थोडं काम होतं, ते पण जरा लेट झालं. एका ऑफिसमध्ये गेलते, ते सर थोडे बिझी होते, त्यामुळं तिथं पण कामाला वेळच लागला. त्यामुळं घरी जायला पण वेळ लागला. घरी जाताना पण बसमध्ये गर्दी असल्यामुळं पण सगळे स्टॉप घेत घेत बसला खूप जास्त उशीर झाला. तर असा काहीसा माझा पुण्यातील डेली रुटीन आहे. फायनली आता मी घराजवळ पोहोचले. 9 वाजल्या होत्या, 8:30 पावणे 9. तर अंधार पण झाला होता, पण लाईटी असल्यामुळं काही वाटत नाही आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझे व्हिडिओ तर मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.